नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजच्या या सेशन मध्ये आपण आजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न त्या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। तर हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेसाठी किती महत्त्वाचे आहेत या संदर्भामध्ये थोडीशी आपण चर्चा करणार आहोत मध्ये। पण तत्पूर्वी आपल्याला पहिला प्रश्न बघावा लागणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय सांगितलेलं आहे की जगातील ठीक आहे, जगातील पहिले डिजिटल म्हणायला ते कसं म्हणायले, डिजिटल म्हणत आहे ते एकदा क्लिअर करा। ओके, जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ भारतात कोणते सुरू करण्यात आलेले आहे असं सांगायचं आहे तुम्हाला। डिजिटल म्हणायला ते आणि मग मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा की भारतातलं पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणतं आहे आणि ते कुठे आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा। तर आता हे जे पहिलं आदिवासी विद्यापीठ आहे जे डिजिटल विद्यापीठ असणार आहे मित्रांनो, तर हे जे विद्यापीठ आहे हे कोणतं विद्यापीठ आहे तर आदि संस्कृती नावाचं विद्यापीठ आहे। आणि शब्दातच आहे की संस्कृती, ज्याला कल्चर आपण म्हणूयात। मग आदिवासी समाजाची जी काही संस्कृती आहे त्यांच्या रूढी परंपरा चालीरीती ज्या आहेत त्या कलेचं इथं जतन करण्यात येणार आहे या विद्यापीठाच्या माध्यमातून। या विद्यापीठाची जी काय बॉडी आहे ती 3 भागामध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून इथे आदिवासी कलेचं जे काय जतन आहे हे जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा बघू। सप्टेंबर 2025 मध्ये ऑरेकल कंपनी आहे, एक ऑरेकल नावाची कंपनी आहे आणि ही ऑरेकल कंपनीच्या शेअर्स मध्ये वाढ झाल्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून काही काळासाठी टेम्पररी ड्युरेशनसाठी फॉर टेम्पररी ड्युरेशन काही काळासाठी एलन मस्कला मागे टाकून पुढे गेलेला किंवा जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेला अशी व्यक्ती कोणती आहे तर मित्रांनो ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आहे लॅरी ॲलिसन ही व्यक्ती आहे। आणि लॅरी ॲलिसन ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती एलन मस्क या जगातल्या श्रीमंत व्यक्तीला मागे टाकणारी व्यक्ती ठरली किंवा बिझनेसमॅन ठरलेला आहे। आणि या लॅरी ॲलिसन यांची जी कंपनी आहे ज्याला ओरॅकल असं म्हटलं जातं, ओरॅकल या पद्धतीची ही कंपनी आहे। आणि ओरॅकल कंपनीचे ते या ठिकाणी ज्याला काय म्हणू की मालक आहेत आणि त्यांच्या कंपनीचे जे काही शेअर्स आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे ती सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या गेलेली। आता ती काही काळासाठी असं न्यूज मध्ये असं पण आलेलं आहे की आता की एलन मस्क हे जे आहेत ते पुढेच आहेत म्हणून त्यांचा रेशिओ त्यानंतर पुढे आहे। हे काही काळासाठी आपण मुद्दाम शब्द प्रश्नामध्ये घेतलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील तिरुपतीत कोणत्या क्षेत्रात मोठा विकास सुरू झालेला आहे ते सांगायचं आहे किंवा विकास केला जात आहे। तर तिथे स्पेसच्या संदर्भामध्ये कामं केली जाणार, ज्याला तुम्ही अंतराळ उद्योग असं म्हटलं जाणार आहे। तिरुपती या ठिकाणी, कुठे तिरुपती या ठिकाणी, हे महत्वाचं आहे। आता लक्षात घ्या स्पेस मध्ये काय केलं जाणार आहे, अंतराळामध्ये काय केलं जाणार आहे तर संशोधन केलं जाणार आहे मित्रांनो की स्पेस मध्ये कशा प्रकारे आपल्याला संशोधन करता येईल, स्पेसचा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे। ओके, लक्षात येते सर्वांना, अशा पद्धतीने इथे म्हटलं आहे। त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूया, आंध्र प्रदेशातील कोणत्या ठिकाणी 2 मोठ्या संरक्षण उद्योग हब्स म्हणाले। बघा इथे काय म्हणाले तर संरक्षण उद्योग हब्स म्हणाले, कोणत्या 2 ठिकाणी म्हणाले, 2 ठिकाणी म्हणाले। तर आता एक तर ठिकाण तुम्ही पाहिलंय, एक कोणतं आहे तर तिरुपती आहे। कोणतं ठिकाण आहे, तिरुपती आहे। आणि हे जे तिरुपती ठिकाण आहे या तिरुपती ठिकाणावरती किंवा तिरुपती या शहरामध्ये स्पेसच्या संदर्भात कामं होणार आहेत। कशाच्या संदर्भात, स्पेसच्या संदर्भात कामं होणार आहेत। जे काय अंतराळ आहे त्या अंतराळामध्ये कशी आपल्याला प्रगती करता येईल, त्याच्यामध्ये नवनवीन ज्या काय गोष्टी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी
ही मोहीम किंवा हा उपक्रम राबवला आहे आणि इथे याचं जे उत्तर आहे ते मदकासिरा नावाचं एक शहर आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणता भाग सुरू होणार आहे तर संरक्षण उद्योग हब्स चालू होणार आहे. ओके, आता संरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळा जो काय शस्त्रसाठा आहे, वेगवेगळे शस्त्र जे आहेत त्यांचा इथे काय केलं जाणार आहे तर प्रिझर्वेशन करताना तुम्हाला दिसून येईल. त्यांचं संरक्षण, त्यांचं जतन, त्यांची वाढ कशी करता येईल या संदर्भामध्ये संरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. आता त्यानंतर बघा 2025 मध्ये इंटरनॅशनल कॅमल अवॉर्ड म्हणाले. कोणता अवॉर्ड 2025 चा इंटरनॅशनल कॅमेल अवॉर्ड. आणि हा जो इंटरनॅशनल कॅमेल अवॉर्ड आहे तो सौदी अरेबियामध्ये दिला जातो. आणि का दिला जातो तर हा बिझनेसमॅन साठी दिला जातो मित्रांनो. तर भारताचे एक बिझनेसमॅन आहेत त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे, तर ते आहे युनुस अहमद यांना तो अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ओके, तर नॉन रेसिडेन्शियल पर्सन आहे तो, आलं लक्षात, भारतामध्ये फार राहत नाहीत. आणि 59 म्हणाला 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 मध्ये किंवा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कोण निवडले गेले असं या ठिकाणी म्हणायचं मला की 59वा जो काय ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे तर तो विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. आता लक्षात ठेवा मित्रांनो की आता हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार खूप महत्वाचा असतो. हा पुरस्कार का दिला जातो बरं किंवा कुणाला दिला जातो तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रामुख्याने साहित्यामध्ये दिला जातो. कशामध्ये दिला जातो? साहित्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तीला दिला जातो. ओके, आणि विनोद कुमार शुक्ला हे जे आहेत हे चांगले लेखक आहेत, कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, तर त्यांना तो पुरस्कार दिलेला आहे. वास्तवावरती लेखन या व्यक्तीचं आहे. आता आपण थोडस पुढे जाऊयात. बघा, नमो युवा रन चॅम्पियनशिप 2025. आता नमो युवा रन चॅम्पियनशिप म्हटलंय त्यांनी. आता लक्षात ठेवा ही जी चॅम्पियनशिप आहे या चॅम्पियनशिपच्या माध्यमातून जे तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला व्यायामाचं महत्व समजून सांगण्यासाठी इथे ग्रँड अँबॅसेडरचे राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडरची जी काय नियुक्ती आहे किंवा निवड आहे ती निवड केली गेलेली आहे. आणि ते कोण आहेत तर मिलिंद सोनम हे आहेत, अभिनेता आहे तो, तर त्याची निवड करण्यात आलेली आहे. ओके, असा हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला दिसून येतोय. आता त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघू मित्रांनो. बघा, अनोखी दुनिया या नावाचं एक काय आहे तर एक उद्यान आहे. आणि हे उद्यान भारतातलं पहिलं असं उद्यान आहे की जे उद्यान कोणत्या वस्तूपासून तयार करण्यात आलेलं आहे तर ते जे उद्यान आहे ते उद्यान हे सेरामिक कचऱ्यापासून तयार करण्यात आलेलं आहे. सेरामिक कचरा कसा असतो माहितीये का की एक समजा काही बांधकामाचं टाकाऊ पदार्थ असतील, मग ती विटा असतील, खराब झालेल्या विटा असतील किंवा त्यानंतर काही टाइल्स असतील, फरशा असतील किंवा इतर कुठलाही कचरा असेल तर या कचऱ्याला आपण काय म्हणतो तर आपण सेरामिक कचरा म्हणतोय. आणि याच्या माध्यमातून हा जो कचरा आहे हा बांधकामासाठी वापरला जातो आणि त्याच्या माध्यमातून हे जे उद्यान आहे हे उद्यान तयार करण्यात आलेलं आहे. सेरामिक कचऱ्यापासून उद्यान तयार झालेलं आहे. भारतातलं पहिलंच उद्यान आहे ते, म्हणून लक्षात ठेवा. 2025 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज नावाची ही एक कंपनी आहे आणि या कंपनीची एक गव्हर्निंग बोर्ड आहे आणि त्या गव्हर्निंग बोर्डचे जे काय अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर श्रीनिवास इन जेती हे जे आहेत यांची निवड करण्यात आलेली आहे. आता लक्षात ठेवा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही जी कंपनी या कंपनीचे जे काय गव्हर्निंग बॉडीचे जे काय अध्यक्ष होते ते या अगोदर कोण होते तर या अगोदर हे गिरीशचंद्र चतुर्वेदी होते. हे पण परीक्षेसाठी महत्वाचं असतं की श्रीनिवास इन जेती यांनी कुणाची जागा घेतली तर ती गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची जागा घेतलेली आहे. ओके, त्यानंतर एक शेवटचा प्रश्न. 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यापालाची
अतिरिक्त जबाबदारी जी आहे ही अतिरिक्त जबाबदारी कोणत्या राज्यपालाकडे देण्यात आलेली आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर गुजरातचे राज्यपाल, कुठले राज्यपाल आहेत? गुजरात राज्यपाल, गुजरात या राज्याचे राज्यपाल आहेत आणि त्यांच्याकडेच आता काय केलेले आहे, तर अतिरिक्त जी काय जबाबदारी आहे ही जबाबदारी दिलेली आहे. तर ते जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत हे आहेत आणि हे गुजरातचे सध्या राज्यपाल आहेत. त्यांना ऍडिशनल जी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अथॉरिटी आहे ती देण्याचं काम केलेलं आहे. आणि यांच्या अगोदर राष्ट्रपती कोण होते, सॉरी राज्यपाल कोण होते, CP राधाकृष्णन हे होते. आणि CP राधाकृष्णन तुम्हा सर्वांना माहिती आहे 9 सप्टेंबरला निवडणुका झाल्या होत्या उपराष्ट्रपती पदाच्या आणि हे NDAचे उमेदवार म्हणून उभा राहिले होते. आणि NDAच्या उमेदवाराने बघा, NDAच्या उमेदवाराने इथे बाजी मारलेली आहे आणि हे आपल्या देशाचे काय झालेले आहेत तर उपराष्ट्रपती झालेले आहेत. आणि मग मला कमेंट करून सांगा की हे देशाचे आपल्या कितवे उपराष्ट्रपती आहेत. अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.